झी 24 तास एक पाऊल पुढे। कधी कडाक्याची थंडी तर कधी कडक ऊन असा प्रकार सध्या नाशिकमध्ये सुरू आहे। या लहरी हवामानाचा फटका नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना बसतोय। त्यामुळे नाशिकमधले सगळे शेतकरी चिंतेत आहेत। नाशिकमधल्या पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका बसलाय। गेल्या 15 ते 20 दिवसात नाशिकमध्ये ढगाळ हवामान, कडाक्याची थंडी आणि उन्हाचा तडाखा असं संमिश्र हवामान आहे। काही वेळा 8च्या खाली जाणारा पारा अचानक 16वर जाऊन पोहोचतो। त्यातच ढगाळ हवामानानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। धुकं आणि दाबाचं प्रमाणही वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम द्राक्ष मण्यांवर होतोय। 8 दिवस थंडी पडली होती, आता लगेच ऊन वाढलं, लगेच ढग आलं, तर काय करावं हेच कळत नाही आम्हाला। उन्हापासून जपायला जावा तर लगेच थंडी येते, थंडीपासून जपायला जावा तर ऊन वाढतं। पैसा नसताना इकून तिकून आणून तो पैसा खर्च करतो आणि पुढं त्या मार्केट भेटत नाही आणि मार्केट जर बारीक फुगून राहिली मग व्यापारी त्या मालाला भाव असा मिळत नाही। त्याच्यामुळे शेतकरी बेजार झालेले। त्याच्यात या वर्षाची परिस्थिती अशी काही आहे, पाणीच नाही। थंडीपासून द्राक्ष वाचवण्याची उपाययोजना केली तर ऊन पडतं, उन्हापासून संरक्षण करायला गेलं तर ढगाळ वातावरण असतं। त्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। शेतकरी पाहिजे तो प्रयत्न करतो आणि शेवटी ज्या वेळेला त्याला 2 पैसे मिळायचे आहे त्यावेळेला कुठले व्यापारी आणखीन गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळं शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न पुरेपूर मिळत नाही। या बदलत्या हवामानामुळे भुरी आणि डावण्यांचा प्रादुर्भावही वाढतोय। त्यामुळे कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच फवारणी करावी आणि अनावश्यक फवारणी टाळावी असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय। हवामान केंद्र आपण या डीपीडीसी मधून नाशिक जिल्ह्यामध्ये जे दिले आहेत, साधारणतः 15 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये एक असं एक हवामान केंद्र असणं आवश्यक आहे आणि त्याचा डाटा तो त्या शेतकऱ्यांनी यूज करून अनावश्यक फवारणी टाळणं गरजेचं आहे। यंदा पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हंगाम आधीच सुरू केलाय। त्यातही निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। आता भेडसावणारी ही समस्या हंगामाच्या शेवटी आणखी तीव्र होणार आहे, कारण द्राक्षाचं वजन कमी भरलं, फुगवण कमी झाली तर व्यापारी त्याला योग्य भाव देणार नाही आणि शेतकऱ्यांभोवतीचं हे दुष्टचक्र सुरूच राहणार आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।